अभिनेते सैफ अली खानवरती चाकून हल्ला झाला। त्याच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर येते। बॉलिवूड अभिनेते सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला झालाय। राहत्या घरी हल्ला झाल्याची माहिती समोर येते। मध्यरात्री 3च्या सुमारास ही घटना घडली आहे। चाहत्यांनी संयम पाळा, सैफ अली खानच्या टीमकडून आवाहन करण्यात येते। वांद्र्यातील राहत्या घरात सैफ अली खानवर चोराने चाकू हल्ला केलाय। त्यामुळे आता सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। अभिनेते सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांचं काय, असा सवाल संजय राऊत यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे। तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागणी केलेली आहे। या हल्लेखोरांवरती कारवाई व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते। राजकीय प्रतिक्रिया आता समोर यायला सुरुवात झाली आहे। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबियांसोबत बातचीत केलेली आहे, चौकशी केलेली आहे। या संपूर्ण घटनेची माहिती त्यांनी जाणून घेतली आहे। सुप्रिया सुळे यांनी करिश्मा कपूर यांना या संदर्भातील माहिती विचारली आहे, फोन केला होता। यावर आता आमदार रोहित पवार यांनीही ट्विट केलंय। काय म्हणतायत ते पाहूयात। अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चोरट्याने चाकू हल्ला केल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे। ते लवकर बरे व्हावेत ही सदिच्छा। रोहित पवार यांचं ट्विट। सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला, यावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत। घरातल्या 3 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय। चौकशी आता केली जाते। आणखीन राजकीय प्रतिक्रिया समोर येतात, आपण पाहूयात। सैफ अली खान यांच्यावर सुद्धा हल्ला झालेला आहे। चोरांकडून हा हल्ला झाल्याची माहिती आलेली आहे। काही वेळापूर्वी तुम्ही सुद्धा कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे, तर नेमकं काय घडलेलं आहे आणि काय माहिती? नाही, मला याची काय माहिती नाही। पक्ष म्हणजे त्यांच्या ऑफिसकडून आणि पोलिसांकडून ऑफिशियल स्टेटमेंट। प्रतिभावान कलाकार सैफ अली पर जो हमला हुआ है, पुलिस के द्वारा जो प्राप्त जानकारी मिली है उसके तहत कोई चोरी के मंशा से कोई व्यक्ति उनके घर घुसा और आपसी झड़प में कुछ उन्हें माइनर इंजरीज आई है, इस प्रकार की जानकारी है। अस्पताल में उनका इलाज चल रहा है। पुलिस इस पूरे मामले को खंगालेगी। इसके पीछे और कुछ कारण थे, किसी को भी बख्शा नहीं जाएगा। पुलिस इसका पूरी तरह से ध्यान रखेगी। सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला। मोठा कलाकार आहे। काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार। प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा। हे जे कलाकार आहेत, मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात। खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे, प्रधानमंत्र्यांना। या राज्यामध्ये कोणीही सुरक्षित नाही। अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत। मागणी होते, हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी मागणी होते, तर काही विरोधकांकडून या ठिकाणी सरकारवरती निशाणा साधण्यात येतोय। सैफ अली खानवरती चाकूने हल्ला झाला, त्याच्यावरती लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।